कसे आहात यूट्यूब फॅमिली? सगळे मजेत ना? हा आहे माझा तिसरा ब्लॉग. आम्ही चाललो होतो ठाकुर्लीला पारच्या गौरवदादाचं केळवण करण्यासाठी. इथे आम्ही गाईला चारा घातला आणि इथून आम्ही निघालो कळवा स्टेशनला. नवीन ब्रिज बनला आहे कळव्याला, बघा किती प्रशस्त आणि सुंदर बनला आहे. समोरच एक मोठं आंब्याचं झाड होतं आणि त्याला भरपूर अशा कैऱ्या लागल्या होत्या. बघू शकता मंडळी तुम्ही, किती छान असं झाड ते पूर्ण कैऱ्यांनी छान असं भरलेलं आहे. मी थोडंसं झूम करून दाखवते बघा, खूप कैऱ्या लागलेल्या आहेत. तर ज्या गावाला सुद्धा हल्ली बघायला नाही मिळत. आणि सुंदर असा प्रशस्त हा ब्रिज बनवलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही पोचलो लगेचच ठाकुर्लीला आणि आम्ही केली गौरवच्या केळवणाची सुरुवात. थोडंसं फुलांच्या पाकळ्यांनी थोडं सजावट केली. आम्ही 3 बहिणी होतो, माझ्या 2 भाच्या होत्या, पार्थ होता. तर हे आम्ही छोटं थोड्याशा पाकळ्यांनी सुंदर अशी सजावट करायला सुरुवात केली होती. छोटासा एक प्रयत्न होता काहीतरी सिंपल आणि सोबर करण्याचा, सो ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मग हे अशा प्रकारे आमचं बऱ्यापैकी सगळं करून होत होतं. आम्ही सगळे तिघीजणी करत होतो, मी, माझी 2 नंबरची बहीण आणि माझ्या छोट्या भावाची मुलगी स्वरा. आम्ही तिघींनी मिळून ही सगळी सजावट पूर्ण केली होती गौरवच्या केळवणासाठी, त्याला वेलकम करण्यासाठी. आणि लगेचच इथे गौरव आला आहे, त्याचं वेलकम करत आहोत आम्ही औक्षण करून. आणि आम्ही 3 बहिणी आहोत. ही माझी 2 नंबरची बहीण आहे आणि हिच्यानंतर जे औक्षण करायला येईल ती माझी सर्वात मोठी बहीण आहे. आणि आम्ही तिघींनी औक्षण केल्यानंतर माझ्या 2 भावांच्या मुली आल्या औक्षण करायला. एक 2 नंबर दादाची मुलगी आणि 3 नंबर दादाची मुलगी. बघू शकता मैत्रिणींनो, आता त्या येतील. मोठी आहे ती 2 नंबर दादाची, तिचं नाव आहे श्रावणी. आणि 3 नंबर ही दादाची आहे, हिचं नाव आहे स्वरा. आणि तिसरी आहे ती खूपच लहान आहे, 4 वर्षाची, पण ती नव्हती आली औक्षण करायला. आणि औक्षण करून आम्ही गौरवला घरात घेतलं, त्याला वेलकम केलं. पार्थने कळव्यातून येताना ते स्पार्कल्स आणले होते त्याच्यावर फोडायसाठी आणि ते आम्ही फोडले आणि त्याचं वेलकम केलं. आणि मग तो त्या फ्लॉवर्सवरून जाऊन बसला. आणि त्याच्यानंतर ह्या तिघांनी, पार्थ, स्वरा आणि साऊ, ह्या तिघांनी मिळून त्याच्यासाठी छोटंसं असं ग्रीटिंग बनवलं होतं आणि ते ग्रीटिंग त्याला दिलं सगळ्यांनी आणि आम्हीसुद्धा त्याला गिफ्ट दिलं. आणि त्यानंतर आम्ही आमचा छोटासा कार्यक्रम हा गौरवच्या केळवणाचा पूर्ण केला. आणि हे थँक्यू सो मच.